जय गुरु। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, सभी साधू संतान की जय। आपला भारत देश खरं कृषी प्रधान देश आहे आणि या देशामध्ये गायी हा त्याला मुख्य आधार आहे। आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा देवधर्मामध्ये सुद्धा गायीला अत्यंत आईच्या नंतरचं महत्त्व जर देण्यात आलेलं ते गायीला आहे आणि त्या गायीचं आज संगोपन झालं पाहिजे। खरं तर काही लोक व्यसनाधीन झालेले आहेत, कोणीतरी तुझं दारूसारखं व्यसन करतं आणि त्या ठिकाणी मरतं। त्या ठिकाणी खरे तर काही लोक गैरसमजातून म्हणतात की राष्ट्राला उत्पन्न मिळतं, सरकारला उत्पन्न मिळतं, पण त्या उत्पन्नापेक्षा हे जे काही गायीच्या संवर्धनातून जे शेतीचा विकास होणार आहे, गायीच्या संवर्धनातून जे आरोग्याचा विकास होणार आहे, गायीच्या संवर्धनातून सात्विकता येणार आहे, ते बाकी कुठून येऊ शकत नाही। म्हणून मी आज मला नुसतं बोलण्यापेक्षा आपण कृती करावी। मी आता या ठिकाणी आमचे हरिभाऊ यांच्याकडे 100 गायी आहेत, गिर गायी आहेत आणि ते गुजरातमधून या ठिकाणी येऊन काही पण कुठल्याही प्रकारचा आधार नसताना, जमीन नाही, हे घर बघा, इतके साधं घर आहे आपल्याला दिसल। घरामध्ये त्यांनी छोटे छोटे त्यांची वास्त्र ठेवलेले आहे, त्यांची आमच्या ताई पण आहेत, ते पण त्यांना खंबीर साथ देत आहेत आणि सगळेजण हे फार झोपडी जरी असलं तरी या ठिकाणी आनंदाने राहतात, गायीची सेवा करतात, राष्ट्राची सेवा करतात। म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सगळ्यांनी गायीचे दुधाचं विकत घेताना कंजूसी करू नये, नाहीतर मग 70 देतो कान, 60 देतो कान, अरे तिथं 10-20 रुपये जर घातले, मी तर म्हणतो 100 रुपयापेक्षा जास्त, 120 रुपयापेक्षा जास्त लिटरनी हे दूध घेतलं पाहिजे, हे दूध पिलं पाहिजे आणि आपल्या मुलांना, आपल्या आरोग्याला, आपल्या सगळ्या कुटुंबाला याचा लाभ दिला पाहिजे। जय गुरु। पूर्ण करा जवानो आपला व्यवहार बंद बंद करा।